23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला केवळ 4 जागा मिळाव्यात ही एक शोकांतिका डॉक्टर अमोल कोल्हे यांनी साधला अजित पवार यांच्यावर निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत भाजपसोबत जाण्यास पसंती दिली। राज्य सरकारमध्ये सामील होत शिंदेच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली। अनेक आमदार देखील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले। परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज असल्याच्या बातम्या धडकल्यात। त्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजांविषयी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भाष्य केले। डॉक्टर कोल्हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की खरं तर हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे। कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणे स्वाभाविक आहे, कारण जे नेतृत्व एकेकाळी 23 जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या 4 जागा मिळाल्यात। ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा गट एक नाराज आहे। अनेक जागा हातातून गेल्याच्या चर्चा त्यांच्या पक्षात चर्चा सुरू आहे। खरं तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, त्यावर मी भाष्य करणं उचित नाही, परंतु कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाच्या अशा पद्धतीची एक अस्वस्थता असणं अगदी स्वाभाविक आहे। कारण जे नेतृत्व एकेकाळी 22-23 जागांविषयी निर्णय घेऊ शकायचं त्या नेतृत्वाला अवघ्या 4 जागा या समोर आलेल्या आहेत। आणि जर लोकसभेला अशी परिस्थिती असेल तर विधानसभेला काय होईल की हा संभ्रम अनेक कार्यकर्त्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे। बरं, ते 4 उमेदवार दिले, त्यातही एक उमेदवार घरातला द्यावा लागतो, एक उमेदवार पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष द्यावे लागतात आणि बाकी 2 उमेदवार धाराशिव आणि शिरूर हे दोन्ही उमेदवार आयात करावे लागतात। त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असणं अगदी स्वाभाविक आहे। ज्या 4 जागा आहेत त्या जागाही पोलमध्ये दाखवले की त्या 4ही मिळत नाही। यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही मित्रपक्ष असतील या महायुतीचीच एक फार मोठी घसरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आणि आता हे जे पोल आलेले आहेत या पोलमध्ये काय परिस्थिती ती मायबूब जनता बघते।